ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। श्रीमद गुरुचरित्र अध्याय 26 वेद विस्तार। श्री गणेशाय नमः। त्या ब्राह्मणांना श्री गुरु म्हणाले, द्विजवर्य, आम्ही चतुर्वेद जाणतो, असा मोठेपणा करू नका, त्याचा काहीही उपयोग नाही। वेद अनंत आहेत, प्रत्यक्ष ब्रह्मदेवही त्यांच्याविषयी अनभिज्ञ आहेत। व्यास रूपाने नारायणाने अवतार घेऊन त्यांची संहिता तयार केली, पण तेही पूर्ण वेदज्ञ नव्हते। पहिलं वंशपायन, जैमिनी आणि सुमंत हे वेदव्यासांकडे विद्याभ्यास करीत होते। ते व्यासांना म्हणाले, गुरुदेव, सर्व वेद जाणून घेण्याची आम्हाला इच्छा आहे। तेव्हा व्यासांनी उत्तर दिले, मुलांनो, वेदांचा महिमा अनंत आहे। आयुष्य कल्पापर्यंत लाभले तरी एका वेदाचा अभ्यास होऊ शकत नाही। तेथे 4 वेद कसे अभ्यासणार? म्हणून व्यासांनी या शिष्यांना वेदांचे भाग वाटून दिले। भारद्वाज ऋषी पूर्वी वेदाभ्यास करीत होते, परंतु प्रगती होईना, म्हणून त्यांनी प्रदीर्घ तपश्चर्या केली। ब्रह्मदेव तेव्हा प्रसन्न झाले। ते म्हणाले, वत्सा, तुला काय वरदान हवे? भारद्वाज म्हणाले, मला ब्रह्मचर्य पालन करून सर्व वेद शिकायचे आहेत, ते मला शिकवा। ब्रह्मदेव म्हणाले, मी ही वेद किती आहेत ते सांगू शकत नाहीत, मग तुम्ही सर्व वेद कसे शिकणार? आपल्या शक्तीनुसार अभ्यास करा। त्याला ब्रह्मदेवाने वेदराशींचे 3 पर्वत दाखविले। ते पाहून भारद्वाज भयभीत झाले। ब्रह्मदेवाला शरण जाऊन ते म्हणाले, एवढे वेद मी कसे शिकणार? आपण जे द्याल तेच मी घेईन। ब्रह्मदेवाने त्यांना अभ्यासासाठी 3 मुठी भरून वेद दिले। भारद्वाजांनी त्या 3 वेदांमधील काही मंत्र वेगळे करून 4था वेद तयार केला। व्यासांनी पुढे हेच 4 वेद आपल्या 4 शिष्यांना वाटून दिले। पहिल्या मुनीला ऋग्वेद सांगितला, वैशपायन याला यजुर्वेद सांगितला, जैमिनीला सामवेदाची व सुमंताला अथर्व वेदाची सविस्तर माहिती सांगितली। त्या प्रत्येक वेदाचे ध्यान, वर्ण, गोत्र, देवता, छंद, स्वरूप, उपवेद, भेद, शाखा यावर सखोल विवेचन केले। ती सर्व माहिती श्री गुरूंच्या मुखातून ऐकताना ते ब्राह्मणही थक्क होऊन गेले। श्री गुरु त्यांना म्हणाले, पूर्वी या भरतखंडातील लोक पुण्यवान होते, वर्णाश्रम धर्माला अनुसरून वागत होते। कलियुगात ते सत्व लोप पावले, ब्राह्मणाने कर्म सोडले, वेदबाह्य आचरण करू लागले, वेदाभ्यास मागे पडला। ब्राह्मण इतके कर्मभ्रष्ट झाले की द्रव्याच्या लालसेने यवनांपुढे वेदपठण करू लागले, त्यांना वेदांचे रहस्य सांगू लागले। या अधोगतीला काय म्हणावे? वेदविद्येमुळे पूर्वी ब्राह्मणांना देवत्व प्राप्त झाले होते। लोक त्यांना सन्मानाने भूदेव म्हणत असत। देवदेवता ब्राह्मणांना वश होत्या। त्यावेळी विप्रवचनांचे सामर्थ्य इतके थोर होते की इंद्राधिक सुरश्रेष्ठी सुद्धा त्यांना दचकून असायचे। विष्णू त्यांची निजदैवत समजून पूजा करायचा। त्यांच्या निस्पृह आचरणाचे राजे महाराजे कौतुक करायचे, त्यांचा आदर करायचे। जग देवांच्या अधीन, देव मंत्रांच्या अधीन, तर मंत्र ब्राह्मणांच्या अधीन अशी सत्य स्थिती होती। त्यांचे महात्म्य काय सांगावे? ती परिस्थिती आज नाही। ब्राह्मण त्यांचे सत्व गमावून बसले आहेत, वेदमार्ग सोडून अज्ञानाने वाटेल तसे वागत आहेत। हीन ज्ञातीपुढे पैसे घेऊन वेदपठण करताना आपण वेदांना भ्रष्ट करीत आहोत याची त्यांना कल्पना नाही। अशांचे तोंडही पाहू नये, मरणोत्तर ते ब्रह्मराक्षसच होणार। द्विजहो, अशा आहेत चतुर्वेदांच्या शाखा, असे आहेत त्यांचे भेद। तुम्ही स्वतःला मोठे ज्ञानी समजताना तुम्हाला मग ही माहिती होती का? नाही ना? मग आम्ही चतुर्वेदी असा मोठेपणा मिरवून आपल्या विद्वत्तेचा डंका जगात कशाला पिटता? जयपत्रे मागत कशाला हिंडता? त्रिविक्रम भारतीला कशाला छळता? जयपत्रे वगैरे काही लिहून मिळणार नाही। आपला प्राण धोक्यात घालू नका।
मुकाट्याने निघून जा, त्यातच तुमचे कल्याण आहे. सिद्ध म्हणाला, नामधारका, त्या ब्राह्मणांना श्री गुरूंनी हिताचीच गोष्ट सांगितली होती, पण त्या ब्राह्मणांनी आपला हट्ट सोडला नाही. ते म्हणाले, तुम्ही वादविवाद केला नाहीत तर आम्ही हरलो असे होईल. राजाला ही वार्ता कळली तर आमचे महत्त्व राहणार नाही. नामधारका, यालाच विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात. त्या द्विजांचे दिवस भरले होते, म्हणूनच त्यांना आपले हित कशात आहे ते कळत नव्हते असेच म्हणावेसे वाटते. या ठिकाणी अध्याय 26 पूर्ण झाला. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरुदेव दत्त.